Before watching this video, I request you to subscribe my channel if you like the video. Hello everyone, I am Mahendra. You are watching my YouTube channel Grammar Guruji. Friends, today we are going to learn present perfect continuous tense. Present perfect continuous tense is used when our action has started in the past but it is continue in the present. Present perfect continuous tense हा काळ भूतकाळामध्ये म्हणजे एखादी क्रिया भूतकाळामध्ये सुरू झालेली असते आणि तीच क्रिया आता वर्तमानामध्ये सुरू असते हे सांगण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. तर लक्षात आलं असेल. ठीक आहे, तर चला तर मित्रांनो, लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस टेन्स. फ्रेंड्स, द एक्झाम्पल इज I wrote a letter. Okay, then the sentence is in simple past tense. Why? Because V2 verb is in the past form. भूतकाळी रूप या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे. म्हणजे याचं मूळ रूप आहे, क्रियापदाचं मूळ रूप पहिलं रूप आहे राईट. ओके, राईट हे V1 असतं, रोट हे V2 असतो आणि V3 फॉर्म आहे त्याचा रिटर्न असतो. राईट, रोट, रिटर्न. परंतु मित्रांनो, सिंपल पास्टमध्ये V2 असतो म्हणजे दिलेलं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्सचं आहे हे आपल्याला माहिती आहे. चला तर मग आता हे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आपण आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बदल करणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण फॉर्म्युला बघूया. या काळाचा फॉर्म्युला आहे, हा जो फॉर्म्युला आहे तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा आहे. तर मित्रांनो, हे जे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे ते आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बदल करणार आहोत. मित्रांनो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे अशी क्रिया जी आत्ता वर्तमाना म्हणजे एखादी क्रिया भूतकाळात सुरू होती, एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली आहे आणि तीच क्रिया अजूनही वर्तमानामध्ये देखील चालू आहे म्हणजे प्रेझेंटमध्ये सुरू आहे. परफेक्ट म्हणजे भूतकाळात सुरू झालेली होती आणि कंटिन्यू म्हणजे आत्ता देखील सुरू आहे. अशी क्रिया सांगण्यासाठी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण वापर करत असतो. लक्षात आलंय? अशी क्रिया प्रेझेंटमध्ये सुरू आहे की जी परफेक्ट आहे, पूर्ण झालेली आहे, पुन्हा तीच क्रिया वर्तनामध्ये कंटिन्यू आहे. तर अशा वेळेस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. तर मित्रांनो, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बदल करूया. परीक्षेमध्ये विचारलं जातं. ठीक आहे, तर बघूया. सर्वप्रथम आपल्याला वापरायचा असतो सब्जेक्ट म्हणजे क्रिया करणारा, कर्ता वापरायचा असतो. दिलेला जो कर्ता असतो जो जसा आहे तसा लिहिला. त्याच्यानंतर आपल्या फॉर्म्युलानुसार हॅव किंवा हॅज वापरायचा असतो. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलंय की याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये हॅज कधी वापरतात. तर हॅज ही, शी, इट जेव्हा आपण वापरतो ना, ही, शी, इटसाठी आपण हॅज वापरत असतो आणि उरलेले जे सर्वनाम असतात, कर्ते असतात, त्यांच्यासाठी आपण हॅव वापरतो. म्हणजे या ठिकाणी हॅव आला. त्याच्यानंतर फॉर्म्युला म्हणतोय की बीन हा शब्द टाकायचा असतो, तर बीन टाकला. त्याच्यानंतर बीन वापरल्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे हा जो राईट आहे मित्रांनो, राईटचं V4 येतो, रायटिंग. रायटिंग, ठीक आहे. रायटिंग म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप वापरलं आणि शेवटी ऑब्जेक्ट वापरायचा असतो. ऑब्जेक्ट म्हणजे नंतर जे वाक्य राहिलेलं असतं ते आपल्याला वापरायचं असतं. तर मित्रांनो, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फॉर्म्युलानुसार झालं आणि हे सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम ह्या काळामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये क्रियापदाला त आलेला आहे, त आलेलो आहे. अशा प्रकारे हे क्रियापदाला प्रत्यय जर का लागलेले असतील तर तो काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा असतो हे लक्षात असू द्या. ज्या वाक्यामध्ये समजा मराठीचं वाक्य आहे, मी शिकत आलेलो आहे, शिकत आलेलो आहे, तर शिकण्याची क्रिया आहे त्याला त आलेलो आहे. असे जर का हे प्रत्यय लागलेले असतात ते वाक्य असतं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. चला तर मित्रांनो, दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. फ्रेंड्स, दिस इज द सेकंड एक्झाम्पल. वी आर लिव्हिंग इन नागपूर. फर्स्ट वी शुड फाइंड आउट द टेन्स ऑफ दिस सेंटेन्स म्हणजे ह्या वाक्याचा आपण टेन्स शोधूया. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे ह्या वाक्याचा काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू क्रिया आहे.
कारण का फॉर्म्युला आपल्यासमोर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. तर मित्रांनो लेट अस change it into present perfect continuous tense. Okay, then we should know the formula of present perfect continuous tense. We should use the subject as it is. म्हणजे आपल्याला जो सब्जेक्ट दिलेला आहे तो आपण वापरला, त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज आपल्याला वापरायचा असतो. तर हॅज बद्दल आपल्याला माहिती आहे, तर वी हॅव असं बोलत असतो आपण, तर हॅव वापरला मी. त्याच्यानंतर बीन हा शब्द टाकायचा असतो. बीन टाकल्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप, म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं चौथं रूप दिस त्या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल, दिलेल्या वाक्यामध्ये आर आहे, आपण त्या ठिकाणी आर वापरायला पाहिजे. मित्रांनो तुम्हाला आधीच सांगितलंय की त्या ठिकाणी आपल्या सूत्रानुसारच आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असतं. दिलेल्या काळामध्ये कोणतंही सहाय्यकारी क्रियापद आलेलं असेल ते न वापरता आपल्या फॉर्म्युलानुसार आपल्याला ते सेंटेन्स बदल करावा लागतो. आपल्या फॉर्म्युलामध्ये एम इज आर नाही आहे, म्हणजे आपण ते वापरायचं नाही आहे. आपल्या फॉर्म्युलामध्ये हॅव हॅज आहे, तर आपल्याला तो हॅव हॅज वापरायचा असतो. बीन वापरला, क्रियापदाचं चौथं रूप वापरलं आणि शेवटी इन नागपूर उरलेलं वाक्य जे असतं ते आपल्याला वापरायचं असतं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापर करता येतो, बदल करता येतो. तर मित्रांनो या वाक्याचा मराठी अर्थ आहे वी आर लिव्हिंग इन नागपूर. आम्ही नागपूरमध्ये राहत आहोत म्हणजे क्रिया चालू आहे, आता राहण्याची क्रिया चालू आहे. आणि ह्या वाक्याचा मराठी अर्थ आहे वी हॅव बीन लिव्हिंग इन नागपूर. आम्ही नागपूरमध्ये राहत आलेलो आहोत. आम्ही नागपूरमध्ये राहत आलेलो आहोत. हे जेव्हा लागतं ना मित्रांनो, ते वाक्य असतं दिस सेंटेन्स इज इन द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, नाउ लेट्स सी द थर्ड एक्झाम्पल. राम प्लेड क्रिकेट. Okay, we know this sentence is in simple past tense. Why? Because subject plus V2 plus object, and this formula is in the simple past tense. Now let's change it into present perfect continuous tense. According to our formula we should use subject first. आपल्याला सर्वप्रथम सब्जेक्ट वापरायचा आहे, म्हणजे या ठिकाणी दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे राम. त्याच्यानंतर आपल्या फॉर्म्युलामध्ये हॅव हॅज आलेला असेल तर दोघांपैकी एक हेल्पिंग वर्ब वापरायचं असतं. तर त्या ठिकाणी हॅव आणि हॅज या दोघांपैकी एक. तर एखादी व्यक्ती थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर या ठिकाणी हॅज वापरतो, म्हणजे एखादी व्यक्ती. ही राहिला असता ही हॅज, शी हॅज, इट हॅज, आणि एखादी व्यक्ती जर का असेल तर आपण हॅज वापरतो. तर हॅज वापरला दोघांपैकी एक. नंतर पुढे आपल्याला बीन हा शब्द लिहायचा असतो. नंतर V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप, म्हणजे या ठिकाणी ईडी आहे, त्याचं पहिलं रूप लिहून त्याला ING लिहायचा प्लेइंग, आणि शेवटी क्रिकेट हा शब्द लिहायचा असतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जर का फॉर्म्युला माहिती असेल तर सहज कोणत्याही काळामध्ये आपल्याला रूपांतर करता येतो. नाउ फ्रेंड्स, द मोस्ट इम्पॉर्टंट इज दॅट इन दिस टेन्स, द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, वी जनरली यूज द वर्ड सिन्स अँड फॉर. सिन्स अँड फॉर आर यूज बिकॉज, मित्रांनो समजलं तुम्हाला, आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हे दोन शब्द जनरली वापरले जातात, सिन्स अँड फॉर. ओके, बिकॉज वी शुड नो वेन वी शुड यूज द सिन्स. सिन्स हा शब्द कधी वापरतात आणि फॉर हा शब्द कधी वापरतात हे आपल्याला माहिती पाहिजे. तर बघूया. सिन्स इज जनरली यूज्ड वेन वी आर टॉकिंग अबाउट स्पेसिफिक टाइम, स्पेसिफिक डेट. ओके, since is used when we are talking about the specific time and date. For is used when we are talking about the period of the action when we are doing it. Okay, तर म्हणजे मित्रांनो since कधी वापरतात, जेव्हा आपण विशिष्ट वेळेबद्दल बोलतो किंवा विशिष्ट तारखेबद्दल जेव्हा बोलतो ना आपण, तेव्हा since वापरले जातात. आणि फॉर कधी वापरतात, वेन वी आर टॉकिंग अबाउट द पिरियड ऑफ ॲक्शन, म्हणजे आपण कालखंड, त्या ठिकाणी त्या कालखंडाचा जर का आपण उल्लेख करत असतो. उदाहरणार्थ बघूया मित्रांनो. चला तर मग आता सिन्स कधी वापरायचा त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. मित्रांनो जेव्हा आपण विशिष्ट वेळबद्दल बोलतो, विशिष्ट वेळ म्हणजे कशी, उदाहरणार्थ 9 o'clock. 9 o'clock म्हणजे आपण विशिष्ट वेळेबद्दल बोललोय. 9 PM, 10 AM असे जेव्हा आपण विशिष्ट वेळबद्दल बोलतो आणि विशिष्ट तारखेबद्दल, उदाहरणार्थ जर का एखादी तारीख असेल 9th
9 जुलै 2020. 9 जुलै म्हणजे त्या ठिकाणी आपण कुणाबद्दल बोलतोय, तारखेबद्दल बोलतोय. ठीक आहे. अशा वेळेस आपण सिन्स हा शब्द त्या ठिकाणी वापरू शकतो. उदाहरणार्थ आय एम प्लेइंग क्रिकेट सिन्स 2000. म्हणजे सिन्स 2000 म्हणजे काय, आय एम प्लेइंग क्रिकेट सिन्स 2000. म्हणजे जेव्हा आपण विशिष्ट तारखेबद्दल, विशिष्ट वर्षाबद्दल जेव्हा बोलतो ना आपण, तेव्हा सिन्स वापरायचा असतो. आणि मित्रांनो, फॉर कधी वापरतात, जेव्हा आपण कालखंडाबद्दल बोलत असतो. कालखंड म्हणजे काय, 5 इयर्स, 2 hours. ओके. आपण जेव्हा विशिष्ट कालखंडाबद्दल जेव्हा बोलतो ना, म्हणजे 5 इयर्स 2 hours, तर अशा प्रकारे जेव्हा कालखंडाबद्दल आपण बोलत असतो तेव्हा आपण फॉर हा शब्द वापरत असतो. जनरली वी यूज दीज 2 words इन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण हे शब्द वापरत असतो. आता बघूया, उदाहरण बघूया आपण मित्रांनो. ही हॅज बीन वर्किंग इन बजाज कंपनी सिन्स वापरलाय 2000. म्हणजे निश्चित कालावधी, निश्चित वेळ किंवा त्याला आपण म्हणूया वर्ष, निश्चित असं वर्ष सांगितलेलं आहे, म्हणून या ठिकाणी सिन्स वापरलेलं आहे. परंतु बघूया फॉर्म्युला बरोबर आहे का. सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट ही वापरलेला आहे. हॅव किंवा हॅज तुम्हाला सांगितलं मी, हॅज कधी वापरायचा, जेव्हा या ठिकाणी ही शी इट असेल तेव्हा आपण हॅज वापरतो आणि उरलेल्यांना आपण हॅव वापरतो. त्याच्यानंतर बीन शब्द वापरा, बीन वापरलेला आहे. क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आयएनजी लागलेला वर्क, त्याचं वर्किंग होतं. आणि ऑब्जेक्ट म्हणजे उरलेलं वाक्य घेतलं. बजाज कंपनी सिन्स कधी वापरतो, म्हणजे ह्या काळामध्ये सिन्स वापरतात, कारण ती क्रिया बघा 2000 हे भूतकाळातली क्रिया आहे, भूतकाळात सुरू झालेली आहे आणि आताही ती क्रिया सुरू आहे. परंतु 2000 हे काय आहे, निश्चित वर्ष आपल्या डोळ्यासमोर आहे, म्हणून सिन्स वापरला. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. इट हॅज बीन रेनिंग, पाऊस सुरू आहे केव्हापासून, फॉर 7 hours. म्हणजे 7 hours म्हणजे काय, 7 तासापासून काम सुरू आहे. बघा याच्यावरून आपल्याला काय समजतं, 7 तासापासून जवळजवळ का, पण निश्चित वेळ आपल्याला माहिती नाहीये. ज्या ठिकाणी 7 तास 2 तास 5 वर्ष 10 वर्ष हे आपल्याला हा कालखंड आहे. कालखंड जिथं क्लिअर केलेला असतो, सांगितलेला असतो, तेव्हा आपण फॉर वापरतो. आणि निश्चित वेळ अशी जर का असेल, टाइम डेट असेल, त्या ठिकाणी आपण सिन्स वापरत असतो. हा दोघांमधला फरक आहे. ठीक आहे. तर आपण आता रेग्युलरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते बघूया आपण. आय हॅव सोल्ड व्हेजिटेबल्स. दिस सेंटेन्स इज इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये दिलेले हे एक्झाम्पल्स आहे. नाउ लेट मी चेंज इट इनटू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, सब्जेक्ट प्लस हॅव ला जोडी कोण आहे, हॅव हॅज. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3. दिस इज V3 फॉर्म, म्हणजे पास्ट टेन्स, भूतकाळी रूप आहे. क्रियापदाचं तिसरं रूप आहे, म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट मीन्स दिस सेंटेन्स इज इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. नाउ लेट्स change it into present perfect continuous tense. Then our formula tells us use subject first. आपल्याला subject वापरायचा आहे. Subject वापरला, then we have to use have and has. Now we have already have used. आपण have वापरलेला आहे. त्याच्यानंतर बीन हा फॉर्म्युलानुसार बीन हा वर्ड आपल्याला टाकायचा आहे, तर बीन टाकून द्यायचा. फॉर्म्युला जर का तुमचा लर्न असेल तर सहज आपल्याला चेंज करता येतो, बदल करता येतो. आपल्याला कोणता शब्द आता वापरायचा आहे, बीन आहे. बीनच्या नंतर क्रियापदाचं चौथं रूप. आता हे क्रियापद आहे, या क्रियापदाचं चौथं रूप. सोल्ड हे त्याचं पहिलं रूप आहे, सेल. सोल्डचं V1 क्रियापद मूळ रूप आहे सेल आणि त्याचा आयएनजी लावला की ते झालं सेलिंग झालं. त्या ठिकाणी सेलिंग लिहूया आपण, सेलिंग. आणि नेक्स्ट द ऑब्जेक्ट ॲज इट इज व्हेजिटेबल्स. ओके. इन दिस वे वी कॅन चेंज द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. याचा मराठी अर्थ आपण बघूया. मी भाजीपाला विकलेला आहे. मी भाजीपाला विकलेला आहे. इन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वी कॅन से मी भाजीपाला विकत आलेलो आहे. विकत बघा पुढे काय लागतंय, त. विकत क्रियापदाला त लावला, विकत आलेलो आहे. म्हणजे
जनरली प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण हे शब्द मराठीमध्ये लावलेले दिसले तर समजून घ्या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळचं वाक्य आहे. काय दिसलं तर त आलेला आहे, त आलेलो आहे, त आलेले आहेत. अशा प्रकारे हे जर का शब्द क्रियापदाला दिसले ना तर समजून घ्या ते वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. भूतकाळात सुरू होती, विकत आलेलो आहे, भूतकाळात पण विकतोय, आता पण विकणं चालू आहे. ही क्रिया सांगण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. नाउ लेट्स सी द सेकंड एक्झाम्पल. यू टेल मी द टेन्स ऑफ दिस सेंटेन्स. या काळाचा, या सेंटेन्सचा काळ कोणता आहे? सब्जेक्ट हॅव हॅज V3 ऑब्जेक्ट. सांगा तर हॅव हॅज V3 म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. लेट्स चेंज इट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फर्स्ट वी शुड यूज सब्जेक्ट V. हॅव हॅज, देन वी विल यूज हॅव. बीन जसा आहे तसा म्हणजे फॉर्म्युला जर का असेल तर ते जे लागतंय आपल्याला ते टाकायचं. बीन टाकला. क्रियापदाचं चौथं रूप, लिव्हचं चौथं रूप. लिव्ह हा आहे, जेव्हा आपण आयएनजी लावू तर ई काढायचा असतो. लिव्हिंग इन नागपूर. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? आपण चेंज करू शकतो. नाउ लुक ॲट दिस सेंटेन्स. बघतायत, दिसतंय सगळ्यांना. नीता डॅश डॅश दॅट बुक डॅश डॅश 2 hours. Okay, then tell me, we have to write this sentence in this tense. Present perfect continuous tense मध्ये आपल्याला वापर करायचा आहे हे सेंटेन्सला. Then we have the options. ठीक आहे, बघा. was reading, have been reading, had read or has been reading here. कोणता वापरायचा? 4 पैकी. अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. या फॉर्म्युला नुसार आपल्याला वापरायचं ह्या या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला नुसार या ठिकाणी 2 सेंटेन्स येऊ शकतात. 2 सेंटेन्स आहे बघा. बीन वाले शब्द बघा. बीन आहे किती, पर्याय किती? तर बीन वाले पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. ओके, 4 आहे. आता प्रश्न पडतोय की हॅव या ठिकाणी हॅव आला पाहिजे की हॅज आला पाहिजे. तर हा नीतानुसार बघूया. नीता, तुम्हाला नीता हॅज कुणासाठी सांगितलंय मी? हॅज, ही, शी, इट आणि एखादी व्यक्ती. बघा नीता एक व्यक्ती ना, व्यक्ती असेल या ठिकाणी काय आला पाहिजे? पर्याय क्रमांक 4. नीता हॅज बीन रीडिंग दॅट बुक. आता या ठिकाणी फॉर आला पाहिजे की सिन्स आला पाहिजे? बरोबर, कारण 2 hours 2 तास कालखंड आहे. 2 तास हा कालखंड क्लिअर करतो या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी फॉर हा शब्द योग्य असणार आहे. सिन्स नाही. सिन्स जर का राहिले असते ना, एक तर तारीख दिली असती, एक तर विशिष्ट वेळ 10 वाजेला 11 वाजेला असं विशिष्ट वेळ दिला असता. ठीक आहे, म्हणून 2 hours कालखंड सांगितलेला आहे ना. इन दिस वे वी कॅन चेंज. आणि परीक्षेमध्ये अशाच प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातं, पर्याय दिलेले असतात, त्याच्यातून योग्य असं पर्याय तुम्हाला निवडायचं असतं. मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.